महाराष्ट्राच्या अस्मितेचा अभिमान, मराठी स्वाभिमानाचा बुलंद आवाज, प्रखर हिंदुत्वाचा निष्ठावंत विचारवंत, माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा कट्टर महाराष्ट्र सैनिक, मनसेचे लढवय्ये नेते माननीय दिलीप बापू धोत्रे आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व अखंड जनसेवेच्या शुभेच्छा. शुभेच्छुक सॉल्व्हियन इन्फ्रा, मायरा इन्फ्रा, डीडी इन्फ्रा पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यातील रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम, सुरक्षित, पारदर्शक आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी मोटार वाहन विभागामार्फत लवकरच सर्वसमावेशक महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण आखण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी दिली. या नव्या धोरणामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत आणि रास्त दरात सेवा मिळणे शक्य होणार असून प्रत्येक रुग्णवाहिकेवर शासनाची डिजिटल नजर असणार आहे. सध्या राज्यात 108 सेवा आणि खाजगी धर्मदायी संस्थांच्या मिळून सुमारे 5500 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. मात्र त्यांची उपलब्धता, दरपत्रक आणि प्रतिसादाचा वेळ याबाबत कोणतीही एकसंध यंत्रणा अस्तित्वात नाही. हीच उणीव दूर करण्यासाठी या धोरणांतर्गत 4 स्वतंत्र डिजिटल ॲप्लिकेशन्स एकमेकांशी जोडली जाणार आहेत. यामुळे नागरिकांना जवळची रुग्णवाहिका शोधणे, तिचे स्थान, अंदाजित भाडे आणि पोहोचण्याची अचूक वेळ समजणे सुलभ होणार आहे. तसेच रुग्णवाहिकेतील उपकरणांची स्थिती आणि चालकाची कामगिरी RTO व आरोग्य विभागाच्या डॅशबोर्डवर दिसणार आहे. खाजगी रुग्णवाहिकांकडून होणाऱ्या मनमानी भाडे वसुलीला लगाम घालण्यासाठी AIS 125 वर्गवारीनुसार कमाल दर अधिसूचित केले जातील. प्रत्येक फेरीत डिजिटल पावती देणे आणि ॲपवर दरपत्रक प्रसिद्ध करणे बंधनकारक असणार आहे. याशिवाय अपघाताच्या वेळी सामान्य नागरिकांना प्राथमिक उपचाराचे सचित्र मार्गदर्शन डिजिटल प्रणालीद्वारे दिले जाईल. तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा मेळ घालून राज्यातील प्रत्येक नागरिकाला आपत्कालीन परिस्थितीत विश्वासार्ह सेवा पुरवणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.